विशेषतः पहिल्यांदाच त्यांनी आपल्या पदार्पणाचं दिल्ली काही पुस्तक लिहिलं आहे. सुप्रिया देवस्ते ग्रंथालयाच्या विश्वस्त लतिका मानुषानी, ग्रंथालय कार्यक्रम संयोजक श्री भरत साहेब, शर्मा मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर, बंधनराज वगैरे. खरं म्हणजे सुप्रिया देवस्ते यांचा मुळात मराठी संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध आणि मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी संगीत, मराठी नाटक, मराठी साहित्य याचं मोठेपण समजून घ्यायचं असेल सर एक मिनिट चुप हो ना. जोपर्यंत आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन राहत नाही तोपर्यंत ते लक्षात येईल. मराठी कल्चर एक वेगळं आहे. त्यात अनेक चांगल्या गोष्टी म्हणायच्या आणि काही गोष्टींचा आपल्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशी गोष्टी. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विशेषतः सामाजिक परिवर्तनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे महाराष्ट्राने दिलेली देशाला जन्म. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक सारखी मोठी मोठी नेते मंडळी महाराष्ट्राने देशाला दिली आणि अनेक कामे एकता यही हमारी विशेषता आहे. हा ही आमच्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं महत्व आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर आल्यानंतर लक्षात येतं, तसं भारतीय संस्कृतीचं महत्व आपण जेव्हा देशाच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. मला आश्चर्यकारक एक अनुभव आहे. इराणमध्ये चाबार फोर्ट निर्माण करण्याचा मला 7 आठ महिने झाला आहे आणि त्यावेळी आपल्या जे आयातीला भेटायला गेलो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का की आमची पर्शियन कुठून आली. त्यांनी म्हटलं मला नाही माहिती. त्यांनी मला सांगितलं की संस्कृत मधून आले आणि त्यांनी मग मला सांगितलं की आमचं ओरिजिन कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का. नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं की लखनौ जवळ तिथून आमचं ओरिजिन आहे. परंतु आपल्याला आपल्यामध्ये जशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत तसं इंग्रजांमध्ये एक चांगली गोष्ट आहे की ते कुठे गेलं तरी डायरी लिहित होते. पण मराठी इतिहासामध्ये मराठी सर्व क्षेत्रातल्या नेतृत्वाला काही डायरी लिहायची सवय नव्हती. त्यामुळे आपण इंग्लंडमध्ये जेव्हा जातो तेव्हा कुठलाही लेखक असेल नसेल त्याचं घर, त्याचं म्युझियम, त्याची डायरी, त्याचं लेखक हा इतिहास पूर्ण लिहिलेला असतो. पण दुर्भाग्याने महाराष्ट्रामध्ये जसं अनेक गोष्टी आहेत तसं महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये मानसिकतेत खूप मोठा अंतर आहे. त्याला मी पण लक्ष द्या. ज्यावेळी मी कधी दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात होतो तर मला काय वाटतं मनापासून शर्कत आवडतच नव्हतं. त्यावेळी अर्ध्या पैशात एअर इंडियाचे फ्लाईट जे विदेशातून यायचे त्यांना तिकीट मिळायचं आणि 12 वाजता 1 वाजता ती विभागाची काम आटपलं की मी रात्री निघून जायचो. त्यामुळे कधी मला या शहरात राहायची इच्छा नाही. आणि ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की तुला मुंबईला दिल्लीला जायचं आहे माझ्या अध्यक्ष म्हणून तेव्हा माझ्या कपाळावर आठवतं की कशाला जायचं. मी तर म्हणाला का. अरे म्हटलं दिल्लीत काही खरं आहे तिथे फक्त आलू पराठा आणि पनीर. म्हणजे मराठी माणसाचा एक अनेक चांगल्या गोष्टी आहेत. काही आता बोलून मांडण्यासारख्या काही नाहीये. मी लहानपणी जेव्हा मुंबईत यायचो तेव्हा बस स्टॉपवर लाईन राहायची. पण ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर बाहेरून लोक आले तर लाईन संपली. लोक घुसायला लागले. कारण मराठी माणसाची आपली एक विशेषता आहे आणि ती एक मानसिकता आहे. मानसिकता जी आहे ती मर्यादित आहे आणि त्यामुळे दिल्ली आणि मुंबई मधलं भौगोलिक अंतर किती आहे त्यापेक्षा मानसिक अंतर मोठं आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आता आम्ही दिल्ली मुंबई रस्ता बांधून जवळपास पूर्ण केला.
पण मराठी माणूस काही दिल्लीत येईल अशी मला काही शक्यता पण मग काय सगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांमध्ये मराठी संख्या जवळपास आहे आणि कोणी मराठी महाराष्ट्रातून इकडे येत नाही. इंजिनिअरिंग याच्यामध्ये आता आमच्या एनएचच्या मध्ये एवढे अधिकारी मराठी जवळपास नाही कुठेही पण नाहीये कारण मुळात महाराष्ट्रात ते मुंबई मुंबईला तर असं आहे की तिथे फक्त येण्याचाच रस्ता आहे कोणी यावा मुंबईला चिकट मुंबई सोडून वापरत नाही आणि ही त्याच्यात त्या ठिकाणी असणारं एकंदर सामाजिक जीवन एक वेगळ्या प्रकारचं खरोखर चांगलं आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी सुप्रिया त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर एक शासकीय अधिकारी म्हणून त्यांचं पूर्ण सगळं जीवन मराठी संस्कृतीमध्ये मराठी परिवारामध्ये मराठी संस्कारामध्ये घडलं त्यांना दिल्लीचा जो अनुभव होता तो सगळं नवीन दिल्लीमध्ये एक वेळ दिल्लीला इंद्रप्रस्थ पुढे हस्तिनापूरची श्रावण बाळाची गोष्ट सांगितली फार जास्त मी सांगत नाही पण नेमकं तेव्हा तो आवडीतून काही घेऊन आला तर त्याच्या आई वडिलांशी भांडण झालं पाणी कसं जेव्हा तो त्यांना घेऊन दिल्लीच्या बाहेर गेला तेव्हा बरोबर झालं इथे दिल्लीचं आपलं एक कॅरेक्टर जागतिक शहर आहे सगळ्या राज्यातून इथे लोक येऊन जरी स्थायिक झाले असले तरी पंजाबी कल्चरचा दिल्लीवर मोठा आणि या सगळ्या याच्यामध्ये खरोखर ही गोष्ट खरी आहे की त्या त्या राज्यामध्ये त्या भागामध्ये आपण राहतो तो परिणाम असतो मुंबई आणि पुण्यामध्ये किती विद्वान माणूस होतो किती मोठा माणूस होतो राजकारणातला असो समाजकारणातला असो वैज्ञानिक त्याला हिंदीत भाषण ऐकणं म्हणजे मनोरंजनाचा विषय कारण त्याला कधी ते अनेक शब्द मराठीत वापरले काही लोक कमी वापरले पण आता आमच्याकडे नागपूर आणि आम्ही जुनं सीपीएन मेला असल्यामुळे तिथे हिंदी मात्र सगळ्यांना मिळते त्यामुळे स्वाभाविकपणे जी विदर्भातली स्थिती आहे मराठवाड्यातली स्थिती आहे ती मुंबई आणि विशेषतः कोकण आणि या सगळ्या परिसरामधल्या मराठी माणसाची ही वेगळी आहे आणि आपल्याकडे असे की प्रत्येक जिल्ह्यामधलं कल्चर वेगळं आहे स्वभाव वेगळे आहे खानपान वेगळे आहे राहणसण वेगळी आहे आणि त्या सगळ्याच्या मध्ये मी नक्कीच तुम्हाला विश्वास होतो भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांचा आपला मत आहे पण विशेषतः बंगाल आणि महाराष्ट्र यांनी आपली आयडेंटिटी वेगळी ठेवली आणि ती कलेच्या क्षेत्रात साहित्य संगीत नृत्य नाटक प्रत्येक क्षेत्रामध्ये ती जोपासली आहे त्या मनाने दिल्लीचा आपला एक वेगळा स्वभाव आहे आणि सगळं राजकारणाचं केंद्रस्थान दिल्ली असल्यामुळे आयदर यू लाईक इट मे नॉट लाईक मला दिल्लीशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे अनेक वेळा दिल्लीच्या या सगळ्या याच्यातल्या परिस्थितीमध्ये सुप्रिया त्यांनी इथल्या भाजी बाजारापासून इथल्या माणसापासून इथल्या लोकांच्या स्वभावापासून अनेक गोष्टीचं एक अतिशय मायन्युटली अनालिसिस करून तो स्वभाव या पुस्तकात रेखाटलेला आहे तो कमीत कमी मुंबईवरून किंवा महाराष्ट्रात मराठी माणसाकरता मार्गदर्शक आहे दिल्लीत जाऊन जर राहायचं असेल आणि करायचं असेल त्या पुस्तकातून बऱ्याच गोष्टी समजण्यात आल्या दिल्लीचं आकर्षण देशभरात सगळ्यांना आहे आमच्या लहानपणी मोगल तपस्वी नावाचं पुस्तक आहे आणि त्यावेळी ते तरुण भारतामध्ये दिल्लीचं वार्तापत्र म्हणून द्यायचे पहिल्यांदा ते सगळेजण आम्ही त्यावेळी शाळेत होते पहिले दिल्लीचं वार्तापत्र वाटतं रवी त्यानंतर दिल्ली त्याची पण तयारी घ्यायला सगळ्यांना एक उत्सुक होती कारण आंतरराष्ट्रीय घडामोडी केंद्र दिल्ली आणि दिल्ली भारत सरकारचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी मराठी टक्का वाढला पाहिजे मराठी माणूस आला पाहिजे आणि मराठी साहित्याची संस्कृतीची ओळख देखील इथल्या लोकांना करून दिली पाहिजे या बाबतीमध्ये मात्र मराठी माणूस संकुचित आहे किंवा मराठी असं म्हणतात नाही पण फारसा आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन आपण काही करावं अशी मानसिकता मराठी माणसामध्ये आणि त्यामुळे सामूहिकपणे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये मानसिक अंतर मोठं आहे आता स्वाभाविकपणे आता अनेक ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने असेल व्यवसायाच्या निमित्ताने असेल
आता विशेषतः लोक जायला लागले तर पुण्यातून आणि मुंबईतून त्याच्या चौकशी केली तर कदाचित जेवढी जास्त घरातली मुलं अमेरिकेत आहे तेवढी दिल्लीत पण नाही. कारण आता अमेरिकेतून डायरेक्ट पुणे आणि मुंबईतून डायरेक्ट फ्लाईट सुरू असते आणि त्यामुळे आता सगळीकडे घराघरातून मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या पुढे आता बरेच अमेरिकेत गेली. पण त्याप्रमाणे दिल्लीमध्ये लोक येण्याची संख्या कमी आहे. बंगलोरमध्ये किंवा हैदराबादमध्ये आयटीमुळे काही लोक गेली थोडी अपघातात. पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला संपूर्ण देशामध्ये या देशाचं साहित्य, संस्कृती, इतिहास आणि विरासत ही आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि जगामध्ये याचं आकर्षण पण आहे. विशेषतः ज्या लोक आपण बाहेर जातो त्यावेळी योग विज्ञानाबद्दल असेल, आयुर्वेदाबद्दल असेल, साहित्य, संस्कृती, कलांबद्दल असेल, सगळ्या बाबतीमध्ये खूप आकर्षण आहे. आणि मराठी विशेषतः मराठी महाराष्ट्र हे साहित्य संस्कृती आणि कलेचं बाहेर आहे आणि हे जेवढं महाराष्ट्राच्या बाहेर नेता येईल तेवढी याला मान्यता पण वाढणार आहे. पण या सगळ्याच्या मध्ये दिल्लीतील जे अनुभव आहेत ते ज्या ठिकाणी जे आले त्या प्रत्येकाचे अनुभव खूप वेगवेगळे आहेत. इथली माणसं, इथला स्वभाव वेगळा आहे. मराठी माणसामधला साधेपणा, स्पष्टता आणि खरं इथलं वेगळं आहे. हळूहळू म्हणताना पाय दिसतात. आपल्याकडे इथिक्सला खूप महत्व आहे, प्रामाणिकपणाला महत्व आहे, नाही मी हे करणार नाही, कन्व्हिक्शनला महत्व आहे. इथे वेगळं आहे. ते neither like this nor like this, we are more unfortunate. असं बहुसंख्य लोकांचा ऍटिट्यूड. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याला कारणही आहे की आपल्याकडे सामाजिक चळवळ, इतिहास, साहित्य प्रभाव आहे. इथे पण आहे. विशेषतः आपल्या नामदेवांचा प्रभाव पंजाबमध्ये, आपल्या इथे महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यांचा प्रभाव आहे. पण या ठिकाणी देखील इथं वेगळ्या प्रकारचे एक साहित्य, संस्कृती, संस्कार, त्याच्यामुळे इथे वेगळ्या प्रकारचा स्वभाव आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये मराठी माणूस, मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी माणूस या ठिकाणी आला पाहिजे. त्यामुळे मराठी संस्कृतीत जन्माला आलेला, वाढलेला आणि दिल्लीत राहून मग काम करावं त्या माणसाचे अनुभव हे बाकीच्या मराठी माणसांकरता खूप उपयोगाचे आहेत. आणि म्हणून या पुस्तकात विशेषतः सुप्रिया त्यांनी या सगळ्या अनुभवाचं, छोट्या छोट्या अनुभवाचं जतन केलं. अगदी पहिल्यांदी एक फर्निचरचा व्यवसाय करायचा. मी कॉलेजमधला सोडून दिल्लीत आलो, ते स्वस्त फर्निचर मिळालं, तर म्हणून मी तिथं फर्निचर विकत घेतलं. त्याला बिल मागितलं, त्यांनी माझ्याकडे घेतलं. त्यावेळी सेल टॅक्स घेतला आणि मी पैसे पेमेंट वगैरे केले आणि गेलो. आणि नंतर माझ्या चार्टर्ड अकाउंटंटने हे दिलंच नाही. म्हटलं काय आहे त्याच्यावर सेल टॅक्स नंबर एस्टिमेट लिहिलेलं आहे, हे एक कोटेशन आहे. मला लक्षात आहे की आपण फसलो. नंतर जे सामान्याला ते असं की जी खुर्चीवर बसला की 15 दिवसात काय, आणि एखादा नवीन लग्न झालेल्या परिवाराने फॉलो नेला होता लवकरच मला वापस करायचं खूप आठवला होता. तेव्हापासून मी कानाला लागला. मुंबईमध्ये कुठले इंडस्ट्रियल पार्ट्स दक्षिणेमध्ये वेगळं आहे. त्यामुळे तिथला तुम्ही वस्तू भेटते त्याच्या क्वालिटीची हमखास घ्यायला. आता मी येत असताना मला ई रिक्षावाले आहेत, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता ई रिक्षामध्ये भारत कॅन्टॅप स्टँडर्ड सुरू केलेला, तुम्ही क्वालिटी तयार केली. त्यामुळे गाड्यामध्ये ते आणलायचं, त्यामुळे क्वालिटी तयार करा. पण दिल्लीमध्ये ते कशाचे पण डुप्लिकेट माणूस म्हणतात. नितीन गडकरी पण डुप्लिकेट तयार करतात. हे मास्टर इथलं एक्सपर्टाईज इथे पूर्ण आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे येणाऱ्या काळामध्ये क्वालिटीशी कमिटमेंट, गुणवत्तेशी कटिबद्धता, विचारातली स्पष्टता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मराठी माणसाच्या एक घरावरती त्याची जी इनहरंट स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टी आहेत. पण दुसरीकडे दिल्लीमध्ये येत असताना इथे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून या शहरामध्ये येणारे जे अनुभव आहेत केवळ सगळ्या राज्यातलेच नाही तर जगातली पण लोक इथे येतात. त्याच्यामधून शिकून आपली दृष्टी कशी मोठी होईल याचा अनुभव मराठी माणसाला मार्गदर्शक ठरणारं हे पुस्तक सुप्रिया देवस्ते यांनी दिलं. ते आतापर्यंत महाराष्ट्र टाइम्समधून स्तंभलेखिका म्हणून लिहित होत्या, पण याच्यात त्यांनी त्यांच्या अनुभवातून दिलंय.
आणि सरकारमध्ये काम करत असताना अनुभव घेत असताना त्यांनी लिहिलेले आपले अनुभव आहेत. आणि हे अनुभव जे आहेत ते खरोखर मराठी माणसांनी दिल्लीत आलं पाहिजे. मी ज्यावेळी त्यावेळी रिलक्टंट होतो तरी पण दिल्लीला आलं पाहिजे, कारण दिल्ली हे शेवटी देशाचं हृदयस्थान आहे आणि या ठिकाणी मराठी माणसाची टक्केवारी वाढली पाहिजे. शेवटी या सगळ्या याच्यामध्ये मराठी माणसामध्ये पण जी एक मर्यादित राहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये विशालता येण्याकरता दिल्ली घेण्याची खूप आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता जी आहे त्याकरता येणाऱ्या काळात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, ट्रेड बिझनेस मध्ये असेल, इंटरनॅशनल लेवलवरच्या याच्यात असेल, फॉरेन मिनिस्ट्रीत काम करत असताना एवढं काम केलं आणि इथून पुन्हा मराठीमधले पुस्तकं लिहिली. खरं म्हणजे मला असं वाटतं की आपलं हे मराठी पण जे आहे ते वेगळ्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे. त्याकरता आपण नक्कीच दिल्लीला येऊन या ठिकाणी आपण योग्य तो अनुभव घेऊन आपलं मराठी पण इथे पसरवायचा, पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न विशेषतः सुप्रियाताईंनी केलाय. आणि मग महाराष्ट्रातलं जे मराठी आहे, विशेषतः युवक आहेत, ज्यांना पुढे मागे दिल्लीत येऊन काम करायचं असेल त्याच्याकरता मार्गदर्शक ठरणारे पुस्तक आहे. मला अतिशय आनंद आहे की त्यांनी दिल्ली डायरीच्या रूपाने आपलं पहिलंच पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि एक गोष्ट ग्रंथालय मी जेव्हा महाराष्ट्रात बदली होतो तेव्हा ग्रंथालयाच्या लोकांचा मला खूप जवळ संबंध होता. पण आता लोक वाचत नाही, आता सगळे रील्स मागतात. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात there is a difference between modernization and westernization. आधुनिकरण जे आहे ते आपण प्रेझेंटेशन मध्ये स्वीकारलं आहे. म्हणजे आता शिरवाडकरांची काही आता हळूहळू यायला की शिरवाडकरांच्या याच्यामधून त्यांची कुठेतरी छोटीशी कविता असेल किंवा एखादा संवाद असेल किंवा नटसंवादातला एखादा प्रसंग ते लोक बघतात. आणि आता सोशल मीडिया तर खूपच मी काल सोशल मीडियामध्ये तसा व्यक्तिगत नाही. मला खूप अनुभव आला तर माझे फॉलोअर 6.5 करोड आहे. युट्यूब पण पैसे करून दिले आणि आपण कुठेही काही बोललो ते सगळ्या जगात लोकांना कळतं. आणि त्यामुळे सोशल मीडिया खूप प्रभावी आहे. आणि मराठी नाटक, मराठी संगीत, मराठी साहित्य इतकं मोठं आहे की खरं म्हणजे आता त्याला नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या प्रकाशन करणाऱ्या संस्थांनी छोट्या छोट्या गोष्टी जर पोहोचवल्या तर त्या खूप लोकांपर्यंत जातात, करोडो लोक बनतात. त्यामुळे या पुस्तकातलं थोडक्यात जे आहे ते हळूहळू जात जाईल. नक्कीच मला असं वाटतं की या मराठी माणसाचं जी विशेषता आहे, वैशिष्ट्य आहे त्या आपण अनेक दूरवर पोहोचवू शकतो. पण पुस्तक रूपाने जे अध्ययन करणार आहेत, रिसर्च करणार आहेत भविष्यामध्ये त्यांना विशेषतः दिल्लीचे अनुभव खूप उपयोगाचे ठरणार आहेत. नव्याने जे येऊन दिल्ली स्थायिक होतील त्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्याबद्दल मी सुप्रिया त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक नक्कीच मुंबई आणि दिल्ली मधलं अंतर कमी करण्याकरता उपयोगी ठरेल. कारण आम्ही रस्ता जरी मारत असतो त्यांनी पुस्तक प्रकाशन करावे. मी विनंती करतो विनंती संस्कृती यांना त्यांनी पुस्तक प्रकाशन करावे. आज दिल्ली डायरी मधला नवा चॅप्टर उगवला आहे म्हणावं लागेल. धन्यवाद सर.